नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जरा तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या मार्कामध्ये 5-6 मार्काची निश्चित वाढ होईल याची पूर्ण शाश्वती देतो आणि तुमचा जास्त वेळ न घेता सरळ व्हिडिओला सुरुवात करतो। बघा मित्रांनो, पुणे जिल्हा विशेष जिल्हाधिकारी कोण आहेत? डॉक्टर सुहास दिवसे। तर बघा मित्रांनो, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, खासदार हे फार महत्त्वाचे आहेत। याच्यावरती प्रत्येक पोलीस भरतीला त्या जिल्ह्याच्या वरती प्रश्न येत असतात। तर तुम्ही एकदा व्हिडिओ समजला नाही तर दोनदा तीनदा बघून जा, पण तुमचे 4-5 मार्क नक्की वाढतील याच्यामध्ये काही शंका नाहीत। बघा, जिल्हाधिकारी कोण आहे? पुणे जिल्ह्याचे डॉक्टर सुहास दिवसे। पोलीस अधीक्षक कोण आहेत? बघा, पंकज देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणजेच SP। पालकमंत्री अजितदादा पवार हे आहेत सध्याचे, आणि याच्या अगोदर कोण होते? चंद्रकांत पाटील हे होते। असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की अजितदादा पवारच्या अगोदरचे पालकमंत्री कोण होते पुणे जिल्ह्याचे, तर ते सुद्धा लक्षात ठेवा। खासदार कोण आहेत? मुरलीधर किसन मोहोळ हे आहेत, BJP या पक्षाचे आहेत। तर बघा, CEO कोण आहेत? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे RS चव्हाण आहेत। CEO फार महत्वाचे आहेत मित्रांनो। पुणे जिल्ह्याचे मुख्यालय पुणे आहेत। क्षेत्रफळ किती आहेत? 15,643 चौरस किलोमीटर। लोकसंख्या किती आहेत? 94,29,408। तालुके बघा किती आहेत? 14 आहेत एकूण। पुणे शहर, बारामती, आंबेगाव, पहिला पुणे शहर एक तालुका, दुसरा बारामती, तिसरा आंबेगाव, चौथा खेडलाच काय म्हणतात? तर राजगुरुनगर म्हणतात। नंतर बघा वडगावलाच काय म्हणतात? मावळ म्हणतात। नंतर बघा दोंड, नंतर जुन्नर, नंतर इंदापूर, सासवडला पुरंदर सुद्धा म्हणतात, शिरूर, हवेली, वेल्हे, भोर, मुळशी, तर हे इत्यादी 14 तालुके आहेत। याच्यावर सुद्धा प्रश्न पडतात तुम्हाला। तालुके दिलेले जाईल ऑप्शनमध्ये, त्याच्यामध्ये 2-4 तालुके इतर जिल्ह्याचे असेल, तुम्हाला पुणे जिल्ह्यातील एक तालुका ओळखण्यास देतील। प्रमुख पिके: मका, गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, कांदा, द्राक्ष। प्रमुख नद्या: मुळा, मुठा, भीमा, नीरा, घोड, इंद्रायणी। बघा, पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर किती आहेत? 14 आहेत। पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहेत? तर पुणे आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कुठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत। शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक सेंट्रल बिल्डिंग येथे आहेत, तर ते पुणेमध्ये आहेत। संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य सेंट्रल बिल्डिंग कोठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत। पणन संचालक महाराष्ट्र राज्य येथे आहेत, पुणे येथे आहेत। संचालक महिला व बालकल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यालय कोठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत। संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य कुठे आहेत? पुणेमध्ये आहेत। हवेली तालुका व पुणे शहर तालुका या दोन्ही तालुक्यांचे मुख्य ठिकाण काय आहेत? तर पुणे आहेत। पुणे जिल्ह्याच्या सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहेत, कोणत्या? उत्तरेला आहेत। पुणे जिल्ह्यात डोंगर आहेत, तर पुरंदर एक, दुसरा सिंगी आहेत, तिसरा तसुबाई आहेत, चौथा आंबाला आहेत, पाचवा ताम्हिणी आहेत। तर हे 5ही डोंगर पुणे जिल्ह्यामध्ये येतात। पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या उंच भूभागास उंच शिखर आहेत। पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या भूभागावर उंच शिखर कोणकोणते आहेत? बघा, सिंगी 1 आहेत, हरिश्चंद्र 2 आहेत, तसुबाई 3 आहेत आणि भीमाशंकर हे 5 आहेत। तर इत्यादी हे 4 आहेत, 4 शिखरे आहेत एकूण। पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वताचा उंच भाग आहेत पश्चिमेस। पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात हे घाट आहेत: नाणेघाट 1, बोरघाट 2 आणि खंडाळा घाट 3, वरंधा घाट 4, माळशेज घाट 5। तर हे घाट लक्षात ठेवावे, 5 घाट आहेत एकूण। ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहेत, तर भीमा नदी आहेत। पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणता? मुख्य नदीवरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत। पुणे जिल्ह्यात प्राकृतिक विभाग आहेत, तर बघा, टेकड्यांचा उंच सकल प्रदेश, पूर्वेकडील पठारी प्रदेश, पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश। तर पुणे जिल्ह्यात हे 3 विशेष प्राकृतिक विभाग आहेत: टेकड्यांचा उंच सकल प्रदेश, पूर्वेकडील पठारी प्रदेश, पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश। ही नदी भीमाशंकर येथे उगम पावते। कोणती नदी?
भीमा नदी. पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून ही नदी वाहते. तर भीमा नदी पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. मुळा, मुठा व नीरा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर बघा, भीमा या नदीच्या उपनद्या आहेत मुळा, मुठा व नीरा. नीरा नदीची उपनदी आहेत कर्रा. भीमा नीरा नद्यांचा संगम कुठे होतो? नरसिंगपूर जवळ होतो. बघा, भीमा नीरा यांचा संगम. कुकडी, मीना या नदीच्या उपनद्या आहेत. घोड नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? कुकडी आणि मीना. पुणे जिल्ह्यातील नद्या पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी, भीमा, मांडवी आणि पुष्पावती. संचालक शासकीय परीक्षा मंडळ कुठे आहेत? बघा, पुणेमध्ये आहेत. संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे कार्यालय कुठे आहेत? तर हे पुणेमध्ये आहेत. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदाचे मुख्यालय कुठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य मुख्यालय पुणे. आयुक्त पशुसंवर्धन मुख्यालय कुठे आहेत? तर हे पुणेमध्ये आहेत. साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य मुख्यालय कुठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत. आयुक्त कृषी मुख्यालय कुठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था कुठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत. अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ कुठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत. व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित कार्यालय कुठे आहेत? तर पुणेमध्ये आहेत. बघा मित्रांनो, जिल्ह्यावरती असा एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला तो समजा सुचत नसेल याचं उत्तर काय म्हणून, तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असतो, बऱ्याचदा काय होतं, त्या जिल्ह्यावरतीच प्रश्न दिलेला असतो, उत्तर त्या जिल्ह्याचंच असतं. पवना नदी या नदीची उपनदी आहेत. तर मुळा नदीची उपनदी आहेत पवना नदी. मुळा व मुठा नदी येथे मिळते, म्हणजे त्यांचा संगम होतो. कुठे? पुणेमध्ये. पुणे शहर कोणत्या कोणत्या नदीच्या काठावर वसले आहेत? तर मुळा आणि मुठा. IMP प्रश्न आहेत मित्रांनो हा. पुणे जिल्ह्याची तालुक्यांची हवामान उष्ण आहेत इत्यादी तालुक्यांची. बघा, इंदापूर, बारामती, दोंड, शिरूर या 4 तालुक्यांचे हवामान कसे आहेत? तर हे उष्ण प्रकारचे आहेत. पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात पाऊस पडतो, जास्त पाऊस पडतो पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात. पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात भाजीपाला जास्त पिकतो? बारामती, इंदापूर, जुन्नर व हवेली हे 4 तालुके आहेत. बघा ते. पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात ऊसाच्या पिकाचे प्रमाण जास्त आहेत? बघा, आंबेगाव, हवेली, इंदापूर आणि बारामती. येथे पेनिसिलिन व मोटारी यांचे कारखाने आहेत. बघा, पिंपरीमध्ये. येथे स्कूटर व रिक्षाचा कारखाना आहेत. चिंचवडमध्ये आहेत. बघा, तळेगाव येथे काच सामान व थर्मास बनवण्याचे कारखाने आहेत. मावळ तालुक्यात आहेत. बघा, हे तळेगाव. येथे मेणकापड, मच्छरदाण्या, सूत, रंग इत्यादीचे उद्योग चालतात, म्हणजेच इथे कारखाने आहेत. बघा, भोर तालुक्यात. या तालुक्यात सरोळे येथे कागद कारखाना आहेत. भोर या तालुक्यात सरोळे गावामध्ये. या तालुक्यात बालचंद्रनगर येथे यंत्रनिर्मिती कारखाना आहेत. इंदापूर तालुक्यात बालचंद्रनगर येथे. शिरूर येथे यंत्राचे कारखाने आहेत सिक्रापूर जवळ. मुंडवा येथे लोखंडी सामानाचा कारखाना आहेत. पुणे जिल्ह्यात येथे रेडिओचे कारखाने आहेत. बघा, लोणावळे, भोसरी आणि लोणी येथे. येथे शेतीची अवजारे, औषधी, रसायने इत्यादीचे उद्योग आहेत, कारखाने आहेत पुणेमध्ये. पुणे जिल्ह्यात पुढीलपैकी उद्योग वसाहती आहेत. हडपसरमध्ये गुलटेकडी, पिंपरी चिंचवड, भोसरी, बारामती, भोर, लोणावळे, जेजुरी, चाकण, शिक्रापूर तर इत्यादी 10 ठिकाणी औद्योगिक वसाहती वसलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यात येथे जंक्शन आहेत, रेल्वे जंक्शन, पुणेमध्ये व दौंडमध्ये. पुणे जिल्ह्यात या तालुक्यात डोंगराळ भागात आदिवासी लोक राहतात. आंबेगाव तालुक्यात, खेड तालुक्यात, जुन्नर तालुक्यात. पुणे जिल्ह्यात येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. तर लोहगाव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लोहगाव. पुणे जिल्ह्यात कोणकोणते आदिवासी लोक राहतात?
कातकरी, महादेव कोळी आणि ठाकर हे मुख्य आदिवासी लोक आहेत. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघण्यास मिळतील. धन्यवाद मित्रांनो.